कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी ओमप्रकाश दादाप्पा काका कोयटे तथा काका कोयटे यांनी नगराध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला। त्यांच्या समवेत कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे हे देखील उपस्थित होते। एसडी न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषदची 2025 ची सार्वत्रिक निवडणूक, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म्हणजे नगराध्यक्ष पदाचे चांगल्या मताने येतीलच, पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे। व्हिजन डॉक्युमेंट तयार करा। या व्हिजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कबूल केलं। त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे। यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही। विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता, स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तर स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला, क्रीडा संकुल आलं गेलं तर त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे। तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? तुम्हाला पाहिजे तर येसगावमध्ये करायचं, माहेगावमध्ये करायचं, पोळगावमध्ये करायचं, कोपरगावमध्ये करा, संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? ते एसटी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं, त्यांनी निधी आणला, त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही। म्हणजे एसटी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे। तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा, सिन्नरचं बस स्थानक बघा, उलट्या बाजूने तोंड केले बस स्थानकाचे आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाडे हे बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते। प्लॅनिंग नसल्यामुळे, नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपरगाव करायचं। आपल्या उमेदवारीबाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करतात। बाह्य शक्तीचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मला आशुतोष दादांनी, अजितदादांनी उमेदवारी दिली, त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे, तो कोपरगावचाच नाही, नाशिक जिल्ह्यातलं कुठून तरी, सिन्नरून तर कुठून तरी ते आलेले होतात। माझा जन्मभूमी इथे, कर्मभूमी इथे, लहानपणापासून माझे व्यवसाय, कुटुंबीय सगळं इथंच आहे, तर बाह्य शक्तींचा काही संबंध याचा विषयच नाही। काका, जनतेच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस कोपरगावचा कौल काय राहतो, त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार असतात ते ज्यावेळेस असेच घोषणा करतो पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही। मी केवळ घोषणा करीत नाही, मी कोपरगावचा विकास, कोपरगावची कामं राजकारणात नसताना सुद्धा आत्तापर्यंत करत आलेलो आहे। हे कोपरगावच्या जनतेनं बघितलेलं आहे। मी कोपरगावमध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे, योग मंदिर उभं केलेलं आहे, त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे। खरं तर आशुतोष दादांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना, तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 2 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 3 मध्ये या। निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा, त्याच्यावर मी आत्तापर्यंत बोललोही नाही कधी। आणि प्रदर्शनमध्ये आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथं तुम्ही जाऊन बघा। या शिलाई मशीन ज्या काही महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विक्रीची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे। महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो, त्याच्यामुळे या कोपरगावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार। अशा प्रकारे मी करून दाखवणार। काका, विरोधकांनी पत्रकार परिषद असं देखील सांगितलं का काकांच्या सांगण्यावरून काकांनी निवडणूक उभी राहिलेली? कोण आका आहे मला तर काही समजत नाही, पण मला माहिती आहे की मी कोपरगावकरांचा लाडका काका आहे। कधी कोपरगाववर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मला वाचवा। म्हणजे बघा, कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं 3.5 महिने 1000 लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं। 1000 लोकांचं घरोघर डबे जात होते। कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा 70 निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात। तर माझा नाकाचा काही संबंध नाही बा, कोण नाका आहे त्यांनी शोधावं। वयाचा मुद्दा फार असतो, वयाचा मुद्दा एक फार असतो। त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय 76 आहे,
पहिले तर माझं वय फक्त 73 आहे. 73च्या उलट किती होतं? 37 वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो. पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा 250 किलोमीटर प्रवास असतो. वर्षाला बरोबर 1,00,000 किलोमीटर प्रवास माझा होतो. आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरगावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे. इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहरं कसे चांगले झालेले आहेत, त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात एक नंबर काम करण्याचा संकल्प सोडलेला आहे. आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरगावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वास सुद्धा कोपरगावचा विकास. दिवसातले 24 तास मी कोपरगाव करता, कोपरगाव नगरपालिकेकरता, कोपरगावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार. काका अतुल गुरुवाराने असा आरोप केला आहे की तुम्ही त्या दिवशी छोटे कामं असले तरच तुम्ही माझ्याकडे या. छोटे कामासाठी मी काय नगरपालिका येणार नाही आणि नागरिकांचे छोटेच कामं असतात जे नगरपालिका करतात. ते छोटे कामं आमचे नगरसेवक सगळे करणारच आहे. मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे. छोट्या कामामध्ये सुद्धा मी आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात. ते कधी काम मी टाळलेलं नाही. छोटे कामं आमच्याबरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे, म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे आशुतोष दादांनी दिलेलं आहे, त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर त्यांच्या दृष्टीनं माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे.